माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, नमो महिला शक्तीकरण अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा अधिक योजना हे महिलांसाठी राबवल्या जात आहेत। तर मित्रांनो, या योजनेचा महिलांनी कसा लाभ घ्यावा आणि याच्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नमो महिला शक्तीकरण अभियानांतर्गत हे महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या जात आहेत। तर मित्रांनो, पहिली योजना आहे शक्ती गट नोंदणी। हे महिला बचत गटासाठी योजना आहे। तर हे जे काही महिला बचत गट असतात, गटासाठी ही योजना आहे। तर मित्रांनो, याचा फॉर्म कुठे भरायचा आहे आपल्याला? नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा अथवा जिल्हा धर्मादाय कार्यालय याच्यामध्ये जाऊन आपल्याला याचा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, दुसरी योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना। ही योजना आहे 15 ते 45 वयोगटातील युवती व महिलांना विविध 332 प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची योजना आहे। याच्यामध्ये 3 वर्षाकरिता 2 लाख रुपयाचे मोफत अपघाती विमा सुद्धा दिलेला आहे। तर मित्रांनो, याचा सुद्धा फॉर्म आपल्याला जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला भरायचा आहे। तर मित्रांनो, याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरता येईल। तर मित्रांनो, समोरची जी योजना आहे चर्मकार समाजातील महिलांसाठी प्रशिक्षण योजना आहे। तर शिवणकला, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रिक वायरमन, टर्नल फिटर, मशीनर, स्टोअर विणणे, खेळणी बनविणे, टीव्ही, रेडिओ इत्यादी भरपूर प्रकारचे याच्यात जे काही योजना आहेत, प्रशिक्षण आहेत, ते घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, याचा सुद्धा फॉर्म जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाकडे जाऊन भरायचा आहे। याची सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल। तर मित्रांनो, समोरची योजना आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना आहे। शासनमान्य संस्थेत नर्सिंग, पॅकिंग, टेलिफोन ऑपरेटर, टंकलेखन, संगणक अशा भरपूर प्रकारचे याच्यात जे काही कोर्स आहेत, हे कोर्स याच्यामध्ये मुलींसाठी आहेत। तर मित्रांनो, याचा फॉर्म जे आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन भरायचा आहे। तर पुढची योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। या योजनेअंतर्गत अर्जदाराला 10 लाखापर्यंत गुंतवणुकीचे प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते। यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60% असून 5% रक्कम स्वतःच्या सहभागातून भरायची असते। तर 35% रक्कम ही राष्ट्रीयकृत बँका मंजूर केली जाते। महामंडळ यांच्याकडून 35% रकमेवर 10.4% व्याज आकारले जातात। तर मित्रांनो, हे सुद्धा योजना चांगली आहे। तर याचा फॉर्म आपल्याला जिल्हा कार्यालय अण्णा पाटील साहेब आर्थिक विकास महामंडळ याच्याकडे जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, पुढची योजना आहे थेट कर्ज योजना, म्हणजे 25,000 रुपये थेट कर्ज या योजनेच्या मार्फत आपल्याला मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायाकरिता हे 25,000 रुपयाचं कर्ज आपल्याला भेटणार आहे। तर याचा फॉर्म आपल्याला जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळाकडे जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे, किंवा खाली दिलेली वेबसाईट आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या। या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हे फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, समोरची योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम। याच्यामध्ये सर्वसाधारण प्रकल्पाकरिता सेवा उद्योगसाठी आपल्याला 15% अनुदान व 25% अनुदान अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग व्यक्तीसाठी मिळणार आहे। तर मित्रांनो, याचा सुद्धा फॉर्म आपल्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर जाऊन आपल्याला याचा फॉर्म भरायचा आहे। याची सुद्धा स्क्रीनशॉट खाली काढून ठेवून द्या। समोरची योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील जे काही छोटे विक्रेते असतात त्यांच्यासाठी ही 4.8% व्याजदराने 10,000 रुपये कर्ज देण्यात येते। याचा सुद्धा फॉर्म आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद यांच्याकडे जाऊन आपल्याला याचा फॉर्मसुद्धा भरायचा आहे। तर समोरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना। योजनेचा लाभ हा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले व्यवसायकर्ते यांना 4.8% व्याजदराने 10,000 रुपये कर्ज देण्यात येते। तर यांचा फॉर्म आपल्या बँक खाते
असते त्या ठिकाणी आपल्याला त्या बँकेत जाऊन आपल्याला याचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, समोरची योजना आहे महिला किसान योजना. या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांची नावे किंवा त्यांच्या पतीच्या नावे जमीन असेल तर त्यांच्यासाठी ही 50,000पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. तर याच्यात 10,000 अनुदान, उर्वरित रक्कम ही 40,000 रुपये कर्ज स्वरूपात वार्षिक 5% व्याजदराने आपल्याला हे मंजूर करण्यात येते. आवश्यक कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे जाऊन आपल्याला याचा फॉर्म भरायचा आहे. तर पुढची योजना आहे बचत गटासाठी आहे व्याज सवलत योजना. हे 7% सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांना बचत गटाची केवळ 4% इतक्या अल्पदराने कर्ज फेडावे लागते. तर याचा सुद्धा फॉर्म आपल्या नजीकच्या बँकेमध्ये किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा शाखेकडे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर याची वेबसाईट दिलेली, याचा सुद्धा फॉर्म तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढची योजना आहे बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज. महिला बचत गटासाठी ही योजना आहे. कमाल 4 पट रकमेचे एवढे कर्ज मिळू शकते. दारिद्र्य रेषेखालील बचत गट याला अनुदान दिले जाते. याचा सुद्धा फॉर्म आपल्या नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन भरायचा आहे. तर मित्रांनो, पुढची योजना आहे बचत गटांना आहे मुदत कर्ज. हे विविध बँकामार्फत जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत आपल्याला कर्ज दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील बचत गटाला अनुदान दिले जाते. तर मित्रांनो, याचा सुद्धा फॉर्म आपल्याला नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भरायचा आहे. तर पुढची योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान. कुटुंबाचे दारिद्र्य दूर करणारे जीवन जगण्यापेक्षा उद्देश एकाच गावामध्ये किंवा परिसरात राहणाऱ्या महिलांकडून स्वयंसहायता बचत गटाची स्थापना करण्यात लघु उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण हे देण्यात येते. तर 20 लाखापर्यंत यांना कर्ज दिले जाते. तर मित्रांनो, याचा सुद्धा फॉर्म आपण उमेद संस्था व बाल विकास विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याकडे जाऊन आपण याचा फॉर्म भरू शकतो. पुढची योजना आहे रोजगार युवती व महिला नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे. योजनेचा लाभ हा बेरोजगार उमेदवारांना राज्यात उपलब्ध रोजगारांची माहिती देणे, नोकरीची माहिती देणे, मार्गदर्शन करणे, कंपन्याची जोडून कौशल्य विकास योजना, रोजगार व्यवसायाकरिता रोजगार मेळावा हे ठेवण्यात येते. या ठिकाणी जाऊन आपल्याला याचे फॉर्म जे भरायचे आहे रोजगार मेळाव्यामध्ये ठिकाणी जाऊन. मित्रांनो, पुढची योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना 18 ते 40 वयोगटातील लाभार्थी ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे, असंघटित कामगार किंवा गृहोपयोगी कामगार असे भरपूर प्रकारचे या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला कामगारासाठी आहे, शेती मजूर, भूमिहीन, रिक्षा चालक भरपूर लोकांसाठी आहे. याची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा फॉर्म तुम्ही नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन भरू शकता. या ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेली आहे वेबसाईट, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि भरून टाका. तर मित्रांनो, पुढची योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना. ही योजना ही अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुराला असते. 18 ते 60 वर्षाची भूमिहीन शेतकरी, परित्यक्त्या असे विधवा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत यांच्यासाठी ही 50% अनुदान योजना आहे. याचा फॉर्म जे आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याच्याकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, पुढील योजना ही आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, काहून व्हिडिओ फार मोठा होत आहे. त्यामुळे जे काही समोरच्या योजना राहिल्या असतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ योजनाच्या संदर्भात तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटत जातील. तर मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.